सांगली महापालिका निवडणुकीसाठी मंगळवार अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि राजकारणात अक्षरशः भूकंप। भाजपमध्ये बंडखोरी, महायुती तूटफूट तर महाविकास आघाडीत अखेर तडजोड। आजच्या व्हिडिओत जाणून घ्या सांगली महापालिकेचं संपूर्ण राजकीय चित्र। सांगली महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं मंगळवारी उमेदवारांना एबी फॉर्म दिले। मात्र उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण उगारलंय। आज बुधवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर बंडखोरांची मनधरणी करण्याचं मोठं आवाहन भाजप नेत्यांसमोर आहे। भाजप सर्व 78 जागा कमळ चिन्हावर लढवणार असून आरपीआय आठवले गटला एक जागा देण्यात आली आहे। भाजपच्या उमेदवार यादीत आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे। मात्र 15 माजी नगरसेवकांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना डच्चू मिळाल्यानं बंडखोरी उपाळून आली आहे। भाजपकडे तब्बल 529 इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती, त्यामुळे अंतिम यादी ठरवताना मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या। काहींनी अपक्ष अर्ज भरले तर काहींनी थेट इतर पक्षातून उमेदवारी दाखल केली। बंडखोरी केलेले प्रमुख चेहरे विश्वजित पाटील प्रभाग क्रमांक 1, कल्पना कोळेकर प्रभाग क्रमांक 8, प्रियांका बंडगर प्रभाग क्रमांक 9, रौनक शहा प्रभाग क्रमांक 10, विनायक सिंहासने प्रभाग क्रमांक 19 तसेच आणखीही काही अनेक कार्यकर्ते रिंगणात आहेत। महायुतीचं चित्र दाखवलं गेलं तरी भाजप स्वबळावर लढत आहे। महायुती म्हणून लढण्याची चर्चा असली तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढताना दिसत आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र, एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वतंत्र, भाजप सोबत फक्त जनसुराज्य आणि आरपीआय आठवले गट। जनसुराज्य पक्षाकडून 6 जणांनी स्वतंत्र अर्ज भरले असून त्यापैकी 4 जागांवर चर्चा सुरू आहे। इकडे सलग 3 दिवसांच्या मॅरेथॉन बैठका झाल्यानंतर काँग्रेस आणि शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी यांची अधिकृत आघाडी जाहीर झाली आहे। काँग्रेस 34 जागा, राष्ट्रवादी शरद पवार 22 जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी 22 जागा। 3 प्रभागातील 11 जागांवर मात्र थेट संघर्ष होणार आहे। प्रभाग क्रमांक 15 हात विरुद्ध घड्याळ विरुद्ध कमळ, प्रभाग क्रमांक 6 तिरंगी लढत, प्रभाग क्रमांक 20 तुतारी विरुद्ध घड्याळ विरुद्ध कमळ। काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला पुरस्कृत करण्याचीही चर्चा सुरू आहे। विविध पक्षांकडून अर्जांची संख्या भाजप 78, काँग्रेस 34, राष्ट्रवादी शरद पवार 22, राष्ट्रवादी अजित पवार 33, ठाकरे शिवसेना प्लस मनसे 35, शिंदे शिवसेना 50 ते 60। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय उमेदवारी अर्जाच्या माघारीकडे। किती बंडखोर माघारी घेतात, किती टिकून राहतात यावरच सांगली महापालिकेची पुढील राजकीय गणितं ठरणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगली मिरज कुपवाडच्या राजकारणासाठी बेल आयकॉन दाबा। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।